महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये घनदाट जंगलांमध्ये झरांनी नटलेल्या एका सुंदर निसर्गरम्य ठिकाणी गोदावरी नदीच्या उगमाजवळ स्थित असलेले एक पावन क्षेत्र म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व आपला आता ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। तर मित्रांनो, ह्या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की एकेकाळी गौतम ऋषी आपल्या पत्नी अहिल्यासह धर्मगिरी टेकडीवर जे की त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये आहे येथे एका आश्रमामध्ये राहत होते। काही वेळानंतर त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये खूप मोठा दुष्काळ आला व त्या दुष्काळामुळे तिथे राहत असलेल्या माणसांना त्रास होऊ लागला। त्या त्रासापासून सर्व माणसांना मुक्त करण्यासाठी गौतम ऋषी यांनी आपल्या आश्रमाच्या परिसरामध्ये शेती करण्यास सुरू केली व ह्याच कृत्याहून प्रसन्न होऊन वरुणदेव यांनी गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये वर्षाव केला व त्याचमुळे गौतम ऋषींच्या आश्रमाच्या परिसरामध्ये धनधान्य येऊ लागले व त्या धनधान्याच्या मदतीने ते सर्व त्रस्त माणसांना धान्य पुरवू लागले। ह्याच गोष्टीचा हेवा इंद्रदेवाला सुद्धा वाटला, म्हणूनच त्यांनी त्र्यंबकेश्वराच्या परिसरामध्ये खूप वर्षाव केली व ह्या चालत असलेल्या दुष्काळाचा अंत केला। हा दुष्काळ संपला असला तरीही काही ऋषींना गौतम ऋषींनी केलेले कृत्य व गौतम ऋषींना भेटलेला मानसन्मान भगवत नव्हता व त्याचमुळे त्यांनी एका गाईला गौतम ऋषींच्या आश्रमात पाठवले। त्याच गाईला मदत करत असताना त्या गाईचा मृत्यू गौतम ऋषी यांच्या आश्रमात झाला व ह्या घटनेहून गौतम ऋषींवरती गौहत्याचा पाप लागला नाही पाहिजे म्हणून गौतम ऋषी यांनी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये भगवान शिव यांची आराधना करण्यास सुरू केली व त्याच आराधनेहून प्रसन्न होऊन महादेव हे प्रकट झाले व त्यांनी गंगेचा एक अंश म्हणजेच गोदावरी नदी तिथे प्रकट केली व त्या गोदावरी नदी स्नान करून गौतम ऋषी यांचे गोहत्याचे पाप मुक्त झाले व महादेव हे त्याच परिसरामध्ये त्र्यंबकेश्वराच्या स्वरूपामध्ये स्थित झाले। मित्रांनो, ह्या ज्योतिर्लिंगाची वैशिष्ट्य जर आपण पाहिले तर ह्या ज्योतिर्लिंगाचं नाव त्र्यंबक म्हणजेच तीनमुखी असा होतो व त्याचबरोबर हे ज्योतिर्लिंग नेहमी पाण्यात असते आणि ह्या ज्योतिर्लिंगाला एकूण 3 मुख आहेत म्हणजेच ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे ते प्रतिकात्मक स्वरूप आहे। त्याचबरोबर ह्या मंदिराची जर आपण वास्तुशैली पाहिली तर हे मंदिर काळ्या दगडांनी नागर शैलीत बांधले गेले आहे व त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा साजरा केला जातो। मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने पितृदोष व कुलदोष नष्ट होते असे म्हटले जाते। तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच। भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या कथेसोबत, इतिहासासोबत। तोपर्यंत जय श्री महाकाल।